कमेंट्समध्ये मला बरेच वेळा म्हणल्या होत्या ताई की दोडक्याच्या भाजीची रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर टाका. म्हणजे रोजचा आमचा दुपारचा जेवणाचा व्हिडिओ जो चॅनलवर असतो तो दुसऱ्या चॅनलवर, त्याचं नाव आहे रॉयल शेळके. आत्याचं माझं दुपारचं रानातलं जेवण असं रोज मी त्याच्यावर व्हिडिओ असतात आमच्या. तर त्याच व्हिडिओला कमेंट्स होत्या मागे दोडक्याच्या भाजीला की ताई दोडक्याच्या भाजीची रेसिपी दाखवा. तर ती बनवली होती मी एसराचीच, म्हणजे काळ्या तिखटची. ही बनवणार आहे हिरवी मिरचीची. पण तो दोडका जो दुसरा होता तो काय आपल्याला भाजीला घ्यायचा नाही चिरायला, तो हे करायचा आहे, कोंबड्याला कापून टाकायचा. आणि मी कोवळा दोडका साल काढून चिरून घेतला आहे. हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतलेला आहे रानातला. आपल्या रानातल्याच हिरव्या मिरची आता चालू झालेल्या आहेत. खूप तिखट मिरची आहे, त्यामुळं कमी घालणार आहे मी. तर काय करायचं, हिरवी मिरची ह्याच्यामध्ये तव्यामध्ये भाजून घेतली आणि आत्या तिला छानपैकी खलबत्त्यात कुटतायत. तर हिरवी मिरची सेपरेट आधी कुटायची, लसूण वेगळा कुटून घ्यायचा. म्हणजे काय होतं, आधी तेलामध्ये लसूण घालायचा. तर कढईमध्ये तेल हे केलेलं आहे आणि त्याच्यात घातलेली आहे मी मोहरी. मोहरी छानपैकी तडतडली की मग त्याच्यात जो आपला कुटलेला लसूण आहे तो घालायचा. आधी कढीपत्ता घालून घेतला आणि मग घातला लसूण. लसूण थोडासा असा काय करायचा, लालसर परतून घ्यायचा आणि मग घालायची छानपैकी कुटलेली मिरची. पण झालं असं की मिरचीचा म्हणलं आता खूप ठसका होईल, मग म्हणून मी काय केलं, आधी थोडंसं काय केलं, तेल थंड होऊन दिलं, कढई खाली घेतली आणि मग जी कुटलेली मिरची होती का ती घातली. कारण काय झालं, खूप तिखट मिरची मग असा ठसका झाल्यासारखा होतो. त्याच्यात घातली मग हळद. छानपैकी मिरची लसूण हळद एकत्र परतून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यात घालायचा. नंतर जो आपला चिरलेला दोडका होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तर थोडंसं मीठ मी काय केलं होतं, लसूण आणि मिरचीमध्ये मला आत्याने काय केलं होतं, कुटतानाच थोडं थोडं टाकून दिलं होतं. आत्यांची मला अशी भरपूर तयारी करून देतात. म्हणजे भाज्या म्हणजे स्वयंपाकाची जी काही तयारी, शेंगदाणे फोडण्यापासून लसूण सोलण्यापासून ते बऱ्याचशाच गोष्टी आहेत आत्या मला करून देतात. म्हणून तर आमच्या चॅनलचं नाव आहे ना आत्यांची रेसिपी. आणि आमच्या त्या पण चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा, ह्या पण चॅनलच्या व्हिडिओ नक्की बघत जा. तर चला, छानपैकी आता जे आपल्या मिरच्या कुटलेल्या आहेत त्याच्यात हा दोडका परतून घ्यायचा आहे आणि ताट झाकून ठेवायचं आणि ताटामध्ये वरती ठेवायचं आहे. मग असं गरम पाणी करायला ठेवायचं. आरावरती भाजी ठेवायची, भरपूर असं जाळ लावायचा नाही. गॅसवर करताय तर बारीक गॅसवर ठेवायचं. जास्त मोठा गॅस करून भाज्या मला तर केलेल्या आवडत नाहीत. तर मी चुलीवर पण काय करते, पूर्ण आरावरती भाजी ठेवते. आता पाणी गरम झाले आणि मग मी ते पाणी काय करणार आहे, आतमध्ये भाजीत घालणार आहे. आम्हाला म्हणजे सरबरीत थोडासा बनवायचा. जर तुम्हाला सुक्का बनवायचा असेल तर पाण्याची गरज लागत नाही. थोडंसं का आतमध्ये असं पाणी मिठाचं सुटलेलं असतं, त्याच्यामुळे काही जास्त पाणी जर सुक्का बनवायचा असेल तर लागत नाही. तर मला असा थोडासा सरबरीत बनवायचा. आम्ही त्याला सरबरीत म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर म्हटलं चला, पाणी घातलं गरम आणि आता काय घालायचं आहे, तर आता आपलं मस्तपैकी शेंगदाण्याचं, जे घरच्या रानातल्या शेंगा आहेत भुईमुगाच्या, त्याचं शेंगदाण्याचं बारीक खलबत्त्यात कुटलेलं कूट. हे काही कूट मिक्सरमध्ये नाही कुटलेलं. मग ह्यालाच तर म्हणतात ना गावाकडची चव. कारण मी पण कुटते मिक्सरला, पण एक वेगळी चव असते. मिक्सर खराब झाला म्हणून माझं चालू आहे आता खलबत्त्यात. नाही तर गडबडीमध्ये मी मिक्सरमधलाच बारीक करायचे. आणि पहिलं असं होतं की मला खलबत्त्यात जे शेंगदाणे कुटलेले तेच भाजीला घालायला आवडायचे. मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट मला आवडत नसायचं. पण आता सवय करून घेतली आहे मी वेळेनुसार. तर चला, कूट घातल्यानंतर एक 5 मिनटं मी भाजी आरावरती ठेवली. भाजी आपली छान उकळली आहे. वरून तुम्ही ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. आता आमचं भाजीला उद्या म्हणजे बुधवारी बाजार असतो. बुधवारी कोथिंबीर वगैरे मामा येताना आणतात. त्याच्यामुळे आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. मी काही कोथिंबीर घालणार नाही. मला खरं धने लावायचे आहेत. मग आवडला का हिरवी मिरचीचा दोडका कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.